नमस्कार मित्रहो. कथनात्मक मायबोलीमध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सादर करत आहे कादंबरी आनंद. लेखिका आहेत मधु शिरगावकर. आनंदाचं नारळाच्या झाडाचं चित्र हुबेहूब जमलं होतं. तो टक लावून त्या चित्राकडे पाहत तल्लीन झालेला. जणू आत्ता वाऱ्याबरोबर त्याच्या झावळ्या डोलू लागतील असं वाटलं त्याला. पटकन आईला ते चित्र दाखवायला तो लगबगीने उठला. तेवढ्यात अण्णा म्हणजे आनंदाचे मोठे काका मागून आले. हातात चित्राचा कागद आणि जमिनीवर रंगपेटी पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी तो चित्राचा कागद हिसकावून टराटरा फाडला. एक खाडकन मुस्कटीत मारली आनंदाच्या. गाढवा, रंगारी का व्हायचे आहे? जरा 4 बुके शिकलास तर कारकून म्हणून चिकटवता येईल असा विचार करून फिया भरतो तुमच्या शाळेत. तर हा अक्कलशून्य रंगकामात दंग. बापाच्या वळणाने जायची लक्षणं आहेत ही बिकेला लागण्याची. आनंद चुरचुरणारा गाल चोळत खाली मान घालून उभा राहिला, पण डोळ्यात येणारं पाणी त्याने पापणी आडच दडवलं. अण्णांना ही असली थेरं पसंत नव्हतीच. शिवाय मोठा कुटुंब काबीला पोचता पोचता त्यांचीही दमछाक होत असावी. आनंदाचे वडील सर्वात धाकटे आणि इतर 2 बंधू मोठ्या भावाच्या आज्ञेत होते. आई वडील लवकर गेल्यावर या भावानेच त्यांची काळजी घेतली होती. सगळे शेतात रावत, पण म्हणावं तसं उत्पन्न नव्हतं. वसंत मधला भाऊ तेवढ्या नोकरीत. रोकड पगारी घरी आणे, त्यामुळे घरात अर्थातच त्याच्या बायकोचा वासंतीचा वट होता. अनंत आनंदाचे वडील मुळातच अबोल, काहीसा नाजूक प्रकृतीचा. शेतातले काम फारसे जमेना म्हणून लहानसे घरासमोर दुकान काढून दिले अण्णांनी, पण तेही नुकसानीत निघाले. अनंत अधिकच गुमा झालेला त्यामुळे. अनुराधा आनंदाची आई दिवस रात्र राबून या सगळ्याची भरपाई करण्याचा आटोकाट प्रयत्न करी. आनंदाच्या अंगाचे कलागुण तिला दिसत होते, पण हे पोट भरण्यास उपयोगाचे नाहीत हे सर्वांच्या बोलण्यातून तिलाही समजत होतं. तीच एक होती जिच्या कुशीत आनंद लहान मूल होय, पण घोडा झाला तरी आईचा पदर सोडत नाही म्हणून सगळे करवादत त्याच्यावर. हळूहळू शाळेतही त्याचे परिणाम दिसू लागले. आनंदला कविता अत्यंत आवडत, पाहता पाहता पाठही होत. पण लेखनाचा कंटाळा, त्यातून त्या कवितांवर प्रश्नोत्तरे लिहा म्हटलं की त्याला चीड यायची. मग कसं तरी वहीत खरडून टाकायचा. यापेक्षा त्या कवितेतली ते रान, पक्षी, फुलं, झरे, डोंगर, नदी नाले यांची चित्र काढायला का नाही सांगत असा प्रश्न आनंदाला नेहमी पडायचा. बघा बघा मुलांनो, या आनंदाची वही. कोंबडा शाळेत पाय बुडवून नाचलाय असं वाटतं. चित्रात कलाकारी दाखवता त्यापेक्षा हस्ताक्षर सुधारा जरा. बाईंनी वही डेस्कवर फेकली. सगळी मुलं बाईंच्या या टिप्पणीवर खदाखदा हसली. आनंद मनातून हिरमुसला. मी बाईंकडे नुसता रागाने पाहत राहिला. कुठेतरी मेंदूत कायमचा एक ओरखडा, मनात एका काळसर सावलीने घर केले. गणितात हुशार असणारा आनंद पुढच्या गणिताच्या तासालाही खोड्या करत राहिला. मन लागेच ना त्याचं गणितात. हळूहळू मग गणिताचे मास्तरही रट्टे देऊ लागले. देवाने बुद्धी वाटली तेव्हा काही झोपा काढत होतास काय रे आनंद? परत सगळे फिदीफिदी हसले. हळूहळू आनंद एक अत्यंत खोडकर मुलगा म्हणून ओळखला जाऊ लागला. घरी आत्तेमामे, भावंड शाळेतल्या खोड्या सांगत ने आनंदाला खरपूस मार बसे. 5वीच्या परीक्षेत 2 विषय राहिले, मराठी व गणित. खरी सगळ्या पोरांचे निकाल पेड्यांबरोबर आणि आनंदाचा निकाल फटके, सगळ्यांची वाईट साईट बोलणी खाऊन साजरा झाला. चुलत भावंड सगळीच आपापल्या परीने चांगल्या मार्कांनी पास झालेली. अनंता, पोरगं काही यशाला घालत नाही तुझं, वसंत काका म्हणाले. आम्ही राब राबवून पैसे कमवायचे आणि यांच्या शिक्षणावर घालवायचे. यांनी त्याची माती करायची सगळ्याची. अनंता तिरीमिरीत उठला. आनंदाच्या समोर जाऊन उभा राहिला. खाडकन एक मुस्काटीत बसली आनंदाच्या. आनंद मागे झिलपाटला. आज पहिल्यांदा वडिलांनी मारलं होतं. मारापेक्षा ही वेदना तीव्र होती. आनंद मग सरळ अडगळीच्या खोलीत जाऊन बसला. दातांवर दात घट्ट धरले गेले.
मुठी घट्ट मिटल्या गेल्या. आईने हळूच भात कालवून समोर ठेवला आणून, सगळ्यांची नजर चुकवून. आनंदाने त्याला बोटही लावलं नाही. 11 वर्षाचा आनंद आपल्या रागाला दाताखाली रगडू पाहत बसून राहिला. त्या रात्री आनंदाने रागारागाने माडीवरचे पडदे खालून कात्रीने कापून टाकले वेडेवाकडे. हे मात्र घरच्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर होतं. चक्क सकाळी सभा भरली वाड्याच्या ओसरीत. जो तो तोंड सुख घेऊ लागला. काका काकू सगळेच. आईच्या लाडाने बिघडले पोर. का काही धड मॅट्रिकही होईलचं वाटत नाही. चोऱ्या बिराही करत असतील चिरंजीव. कसलं उलट्या डोक्याचं पोर हे. नाना बाजूनी तोफखाना सुरू होता. आनंदाला शिक्षा काय द्यावी यावर हिरीहिरीने मते येऊ लागली. शेतावर पाठवा मजुरीला, उपाशी ठेव आठवडाभर. कसा बरोबर लाईनवर येतो बघ. केळीच्या फुकाने काढा फाकलून, जन्माची अद्दल घडेल. आनंदाची आई सगळ्यात लहान सून डोळ्याला पदर लावून कोपऱ्यात उभी होती. नेमक्या आईकडचे आजी आजोबा आलेले. त्यांना लेकीचं हे रडणं, नातवाचं केविलवाणं होणं, पण डोळ्यात राग भरणं सहन होईना. पण लेकीच्या सासरी बोलावं तरी कसं? शिवाय इतकी सगळी नातेवाईक मंडळी वागबाण सोडत असलेली. पण तरी जरा धीर करून म्हणाले, एखादं वर्ष आमच्याकडे पाठवतं का आनंदाला? मी स्वतः जातीने लक्ष घालून अभ्यासाचं पाहीन, त्याच्या वातावरणातही बदलेल. बघू काही उपयोग होतो का. पहा तुमच्याने काही होते का. एक खाणारं तोंड कमी या विचाराने बहुधा परवानगी मिळाली. तिसऱ्याच दिवशी निघालं. आईच्या डोळ्यांना धार लागलेली. डोक्यावरून हात फिरवत शहाणा हो रे बाळा, एवढंच म्हणाले. आनंद आईला विलगला. तीच एक होती फक्त त्याच्यावर माया करणारी. आता तीही दुरावली. या आजी आजोबांचा सहवास नव्हता फारसा त्याला मिळाला. मनातून बेदरला होता. शिक्षा म्हणून पाठवत आहेत यांच्याबरोबर ही भावना मनात होतीच, म्हणून रागही होता. बस निघाली. आनंद ओठावर दात घट्ट दाबून बसला. 3 सीटच्या सीटवर तो खिडकीजवळ, मध्ये आजी व तिच्या शेजारी आजोबा असे बसले. साधारण 5-6 तासांचा प्रवास. आनंदच्या आईने दशम्या दिलेल्या होत्या बांधून. गाडी सुरू झाल्यावर हळूहळू वारं येऊ लागलं खिडकीतून. आनंदाचे डोळे मिटू लागले. रात्रभर त्याला झोप लागलीच नव्हती. मान पुढे कलंडू लागली. आजीने मांडीवर आडवे केले त्याला. तसा चटकन उठला. अधिकच कोपऱ्यात सरकून बसला. डोळे ताणून बसला. मग आजोबा आजींनी एकमेकांकडे पाहिलं. आजोबांनी डोळ्यांनी खून केली तशी आजी काही म्हणणार होती ती गप्प झाली. पण दोघांच्याही मनात अस्वस्थता दाटून आली. घेतलेली जबाबदारी सोपी नव्हतीच, पण निभावू शकू ना अशी आता शंका मनी दाटून आली. मधल्या स्टेशनवरती गाडी थांबली तेव्हा आजीने दशम्या सोडल्या. कागदावर एक दशमी चटणी घालून दिली आनंदाला. नको म्हणाला. आजी काही बोलणार तेवढ्यात आजोबा म्हणाले, खा आनंदा, तुझ्या आईने पहाटे उठून केल्या आहेत. मग त्याने कागद घेतला आजीकडून. दशमी खाता खाता आईच्या आठवणीने मन डोळे भरून आले. आनंद एकदम आजीकडे पाठ व खिडकीकडे तोंड करून बसला. आजीच्या कपाळावर बारीक आठी उमटली. आजोबा सर्व पाहत होते. पाठीमागूनही आनंदाच्या डोळ्यात तरळलेलं पाणी त्यांना दिसत होतं. गाडी परत धावू लागली. आनंदाचे डोळे नकळत मिटले. आजीने तसाच झोपू दिला, जवळ न घेता. न जाणो परत पापड मोडायचा. शेवटी बोलून चालून जावयाचं पोर. गाडी स्टँडवर पोहोचली तेव्हा ऊन मी म्हणत होतं. सामान फार नव्हतंच. एक जुनीशी दिसणारी बॅग आजोबांची, आईने दिलेल्या 2 हाफ पॅन्टी आणि 2 थोरल्या भावंडांपैकी कोणाचे तरी जुने शर्ट त्यातच भरले आजोबांनी. पाठी दप्तर तेवढं घेतलं आनंदाने बरोबर. भावांनी दिलेली त्यांची पुस्तकं, आईने मोठ्यांच्या वह्यातून राहिलेल्या पाटकोऱ्या, कोऱ्या कागदांचा शिवून दिलेल्या वह्या, एक शाई करणारं पेन, बस तेवढंच. हळूच त्याने काही कोरे कागद व रंगपेटी मात्र घेतली होती त्यातच. तिघे निघाले घराकडे.
आजीने पदर घेतला डोईवर. आजोबांनी बॅगच ठेवली डोक्यावर. आनंदाला सांगावे म्हणून पाहिले तर तो आधीच दप्तर डोक्यावर घेऊन पाय ओढत येत होता मागून. उन्हाने घसा कोरडा पडला होता. अंतरही कमी नव्हतं. चांगलं अर्धा तास चालल्यावर घर आलं. आनंदाला मुळीच आवडलं नाही गाव. रखरखाट सगळा, सगळीकडे धुळीचं साम्राज्य. त्याच्या गावाचा हिरवेगारपणा नव्हताच कुठे दिसत. बिन पाण्याची वाढणारी बोरीभावळीची रानं माजलेली, तीही नुसती काटारून राखट झालेली, नाही म्हणायला पोफळीसारखी उंच वाढलेली झाडं दिसत होती. बोंद्यापासून फुटलेल्या बारीक कांड्या, त्यांना लाल केशरी बारीक फळं लगडलेली. नकळत आनंदाचं लक्ष वेधून घेतलं त्यांनी. मान वर करून चालता चालता पाहू लागला. शिंदींची झाडंही शिंदोळा लागतात बघ किती, आजोबांनी माहिती पुरवली. ती मडकी का लटकवली आहेत वर? आनंदाने विचारले. त्यात शिंदींचा रस गोळा करतात, त्यापासून दारू बनवतात, पण ती शरीराला फार अपायकारक. आजोबांनी परत माहिती सांगितली. आजीच्या कपाळावर आठी पडली. लहान मुलाला दारूविषयी का सांगतात? पण आजोबांच्या मनात वेगळेच विचार होते. सकाळपासून प्रथमच पोराने तोंडातून शब्द काढला होता. आजोबांना काही झालं तरी संवादाची ही कडी तुटू द्यायची नव्हती. आनंदाला शिंदीच्या फळांचा रस फार आवडला. तिथेच बसून त्याचं चित्र काढावं असं वाटलं त्याला. पण तसं करता येणार नाही हे लक्षात येऊन तो हिरमोसला. निघताना अण्णांनी निक्षून सांगितलं होतं आजोबांना, तुम्ही काय करायचं ते प्रयत्न करा, त्यास रंगकाम करून देऊ नका. ते वेळ डुबेल त्याला आयुष्यात. तेव्हा आजोबांनी हात जोडून मान हलवली होती. आनंदाचा दात परत ओठांवर घट्ट दाबला गेला. आजोबांचं घर तसं जुनं, पण तिघांना मोठं होतं. आजोबा सेवानिवृत्त झालेले. काही पेन्शन मिळे, 2 घरी शिकवण्या करत. आजी आजोबांची श्रीमंती नसली तरी 2 वेळा खायची भ्रांत नव्हती. आजीही बारीक सारीक उद्योग करत राहील. पापड कुरड्या सांडगे करून देई. बायकाही मग अनुसूयाबाईंसारखे नाही जमत हो आम्हाला असं म्हणत तिच्याकडूनच घेत. आता तिसरा खाणारा सदस्य वाढला होता, पण तो या दोघांबरोबर खपून जाणार होता. त्याची एवढी काळजी नव्हती. काळजी होती ती घेतलेल्या जबाबदारीची. लेक उचलून 4 पैसे मागती तर अनुसूयाबाईंनी लगेच देऊ केले असते. पण हे नसतं लचाण कशाला घेतलं गळ्यात, असा विचार राहून राहून त्यांच्या मनात येत होता. जिथे ती एवढी कडक माणसं याला सांभाळू शकत नाहीत, तिथे तुम्ही तर पडलात गरीब स्वभावाचे. कसं काय वटणीवर आणाल या नाठाळ पोराला? त्यांनी रात्री आनंद झोपला असे पाहून आजोबांना विचारले. आजोबा म्हणाले, अहो, आईच्या पोटातून का कोणी नाठाळ जन्माला येतो? परिस्थिती, घडणाऱ्या घटना यातून मूळचा स्वभाव आकार घेत असतो. या पोराच्या आत धगधगणारं स्फुलिंग आहे. अनुसय, त्याला योग्य हवा मिळाली तर असा चमकून उठेल बघ. मला तरी हा निखाराच वाटतो पदरी आलेला. या उतार वयात मान खाली घालायला लावू नये म्हणजे मिळवलं. तुम्ही प्रेमाने 4 घास खाला खायला त्याला, बाकीचं मी घेईन पाहून. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. बघा बाई, मनात आलं ते सांगितलं. तुम्ही तरी मला कुठे विचारलत म्हणा की घेऊया का ही जबाबदारी? निर्णय परस्पर घेऊन मोकळे झालात. अगं, तिथे पाहत होतीस तू सगळंच. पुरता काटेरी बनला असता पोर काही वर्षात. आपल्याच लेकीचं पोर परका आहे का कोणी? पण वागतोय परक्यासारखाच. अगं, या लहान पोराच्या वागण्याचा काय न्यायनिवाडा करणार आहेस? त्याला आपण तसे परकेच नाही का? आपल्याला स्वाभाविक माया वाटते. त्याला ती दिसू देत वागण्यातून, मग कसा फुलून येईल पहा. तुमची ही थेरं ना मला कधी जमली ना कळली. हातांनी कष्ट करायला सांगा, वाटेल तेवढे करीन. बरं बरं, पुरे हा विषय. झोपा आता, दमणूक झाली प्रवासाने. आनंदाला जाग आली तेव्हा चांगलंच उजाडलं होतं. आई, त्याने सवयीने हाक मारली. ओ आली नाही. गेली वाटतं विहिरीवर पाणी भरायला. तो या सवयीनेच उठून बाहेरच्या परसदारी आईला शोधायला निघाला.
आणि एकदम खोलीत नजर जाऊन आपण वेगळेच कुठेतरी आहोत हे त्याच्या लक्षात आलं. मग हळूहळू सगळं आठवून तो खाली बसला. आता आई इथे नाही या विचाराने हादरून गेला. गळ्यातून अचानक हुंदका फुटला. तो हमसून हमसून रडला. आसपास कोणी नव्हतं. आजोबा सकाळीच बाहेर पडले होते. आजी स्वयंपाकघरात होती. 2 वेळा पाहून गेली होती. त्याला शांत झोपलेलं पाहून तिलाही हायसं वाटलं होतं. तिने तिच्या परीने त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं ठरवलं होतं. न जाणं भलतेच उद्व्याप करून ठेवायचा नाही तर. हळूहळू आनंद शांत झाला. जेव्हा आपल्या आवाक्याच्या बाहेरची परिस्थिती असते, तेव्हा तिचा स्वीकार हा न घेतलेला पण घडलेला निर्णय असतो. हा स्वीकार करण्याची वृत्ती उपजत असतेच. पण जेव्हा तीच परिस्थिती किंचितशी का होईना आवाक्यात आल्यासारखी वाटते, तेव्हा दुप्पट शक्ती लावून माणूस त्यात हवा तसा बदल घडवून आणू पाहतो. तसंच आत्ताही झालं. कितीही मनाविरुद्ध असलं तरी आपल्याला इथेच राहायचंय हे त्या 11 वर्षाच्या मुलाला कळून चुकलं. त्या दिवशी त्या खोलीतून बाहेर पडणारा आनंद कालच्या मानाने बराच मोठा होऊन बाहेर पडला. आनंद बाहेरच्या खोलीत आला. तिथे कोणीच नव्हतं. मग तो स्वयंपाकघराकडे वळला, जिथे आजी पापड लाटत बसली होती. याला पाहून म्हणाली, दात घासून घे, चहा गरम करून देते. आलो घासून, घे पाट बस. तिने चहाचा बिनकानाचा कप समोर ठेवला, सोबत कालची अर्धी पोळी. आनंदाला बरं वाटलं. आनंदची आईही द्यायची त्याला चहाबरोबर अर्धी पोळी. आनंद खाली मान घालून खात राहिला. मग त्याने उठून कप ताटली मोरीत नेऊन विसरून आणली. कुठे ठेवू? त्या घमेल्यात घाल पालथी आणि जा आंघोळ करून घे. आनंद आंघोळ करून आला. पूजा करून घे, आजोबांना वेळ झाला यायला. येते का करता तुला? हो, बाहेर काही 4 फुलं मिळतात का बघ. आनंद बाहेर आला. जास्वंद, कर्णचाफा करता करता मिळाली 7-8 फुलं. मग देवघरात पाय धुवून आला. आजीने छोटी गागरभर पाणी, ताम्हण, पळी, चंदन उगाळून उदबत्तीच्या घरात उदबत्ती खोचून ठेवली होती. वाटीत थोडं गुळ खोबरं प्रसादाला ठेवलं होतं. सगळी जय्यत तयारी, आईसारखीच. घरी अण्णा पूजा करायचे, पण आई तयारी करून ठेवायची अगदी अशीच. पाहिलं होतं त्याने. आजोबांकडे देव मात्र बरेच होते. अन्नपूर्णा, बाळकृष्ण, गणपती, देवीचा टाक हे चांदीचे होते. जुन्या जड मूर्ती. त्याशिवाय गंगेतला पिंगट रंगाचा गोटा बुदलीत पाणी भरून त्यात अर्धा बुडेल असा उभा ठेवलेला. चंदनाने त्यावर आडवी 3 बोटे ओढलेली. देव्हाऱ्याच्या बाजूला एक शिवलिंग होतं मोठं, ओट्यावर रोवलेलं. अनेक तसबिरी. देव्हाराही मोठा होता. 2 पितळी जड कमळाच्या आकाराची आसनं. त्यावर छोट्या आसनांवर सुबकतेने मांडलेले देव. आनंदाने आधी सर्व देवांच्या मूर्तींना ताम्हणात ठेवले. मग एक एक मूर्तीवर पळीने पाणी घालून स्वच्छ केले. मग चंदन माखून परत आसनांवर ठेवले. मध्येच त्याला आठवले. मग तोंडाने त्याने पाठ केलेले श्लोक, स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. सगळ्या मूर्ती ठेवून झाल्या. बाळकृष्णाला वर ठेवताना अचानक आई आठवली. माझा बाळकृष्ण म्हणते ती मला. त्याची गोष्ट ऐकल्याशिवाय कितीतरी वर्ष झोपत नव्हतो मी. किती खोडकर बाळकृष्ण, पण तो देव. त्याला सगळं माफ, मला मात्र शिक्षा. कितीतरी वेळ मग आनंद आपल्याच नादात बाळकृष्णाची चांदीची मूर्ती हातात घेऊन जणू आईला आठवत बसला. आजी मध्येच डोकावली. तेव्हा तिला त्याच्या हातात ती मूर्ती दिसली. ती दचकलीच. अरे काय करतो, काय आहेस ती चांदीची मूर्ती हातात घेऊन? चल पटकन ठेव ती देवाऱ्यात. तिचा स्वर भलताच तिखट होता. आनंद इतका विचारात गळला होता की तो चांगलाच दचकला. हेही आजीने बघितले. तिच्या मनाने सरळ गणित केले. आजी नंतर काही बोललीच नाही. पण पूजा करून आनंद देवघराबाहेर पडेपर्यंत ती तिथेच थांबली. तो बाहेर पडताच तिने देवघर घट्ट बंद केलं. त्याला तो छोटासा गुळ खोबऱ्याचा प्रसाद पण दिला नाही. मनातून तो जरा खट्टू झाला, पण काही म्हणाला नाही. आजीच्या मनात मात्र कोलाहल माजला होता. आपण समजतोय त्यापेक्षा भलतंच दिसतंय हे प्रकरण. कसं समजवावं यांना? नाही ते लचांड गळ्यात घेऊन आलेत.
लेकीचं असलं तरी जावयाचंही आहेच की हे पोर. गुण का एकाचीच उतरतात का अपत्यात? परवा कोणी म्हणत होतं, चोऱ्या माराही करतो म्हणून. ती मनाशीच पुटपुटत होती स्वयंपाक करता करता. आनंद लांबूनच पाहत होता. तिची बदललेली नजर त्या संवेदनशील मनाने बरोबर टिपली. सकाळची आजी आणि आत्ताची किती वेगळी. तो अंग चोरून आजोबांची वाट पाहत बाहेरच्या ओट्यावर बसून राहिला.